तर क्वेश्चन नंबर 2 आपल्या PYQ सिरीज मधला क्वेश्चन दिला की थीटा बिलॉंग्स टू 0 to 2 पाय सॅटिस्फाइंग द सिस्टम ऑफ इक्वेशन. आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहे. पहिला आपलं इक्वेशन आहे 2 sin square theta equals to cos 2 theta. ओके. अँड दुसरं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 2 cos square theta equals to 3 sin theta. नाइस. हे आपल्याला क्वेश्चन दिलेलं आहे. ओके. विचारलं आपल्याला द सम ऑफ रियल व्हॅल्यूज ऑफ थीटा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, थीटाचं सोल्युशन काढायचं आहे, मग त्याची ऍडिशन करायची. आता बघा, जर फक्त नंबर ऑफ रूट्स विचारले असते की किती सोल्युशन येतात, जर आपल्याला विचारलं असतं की किती सोल्युशन येतात, तर सॉल्व्ह करायची गरज नसते. आपण या इक्वेशनचा ग्राफ काढला असता, याचा ग्राफ काढला असता, इंटरसेक्शन पॉइंट चेक केले असते 0 आणि 2 पायच्या मध्ये. आता आपल्याला विचारलं काय, सोल्युशन विचारले काय किती आहे तर नाही, पण जे सोल्युशन येणार ते कुठले कुठले आहे, त्याची ऍडिशन किती आहे. सिंपल सा क्वेश्चन आहे. कसं का बरं, इथे आपल्याला साइन स्क्वेअर दिसतो, इथे कॉस स्क्वेअर दिसतो. दोघांची जर मी ऍडिशन केली, आता कोणी मला सर ऍडिशन केल्यानं व्हॅल्यू चेंज होणार का? बिलकुल नाही. हे पण थीटा तोच आहे, हा पण थीटा तोच आहे, हा थीटा आणि हा थीटा सगळे थीटा सेम आहेत, काही फरक पडणार नाही. जर दोघांची ऍडिशन केली, मला मिळालं 2 टाइम्स साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. मी लिहितो बरोबर, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू, इथे मला मिळालं कॉस 2 थीटा आणि प्लस 3 साइन थीटा. नाइस. सिंपलचं काम आहे. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 होतो, तो 1 into 2 झाला 2. आता इक्वेशन माझ्या साइन मध्ये चाललेलं आहे. मी काय करणार, कॉस थीटाला चेंज करणार साइन मध्ये. आता कॉस थीटाला साइन मध्ये चेंज करायचा आपला फॉर्म्युला काय, तुम्हाला जर आठवत असेल, आपल्याला माहिती आहे की कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. ही व्हॅल्यू इथे पुट करणार. दॅट्स इट. एवढंच काम आहे आपलं. हा झाला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा प्लस 3 साइन थीटा. आणि लेफ्ट साइडला 2 आहे, सगळे एका साइडला घेऊन या. तर मला मिळालं 2 साइन स्क्वेअर थीटा, राइट. मायनसचा प्लस झाला, हा प्लसचा इथे मायनस झाला, 3 साइन थीटा आणि इथे 1 इकडे येऊन मायनस झाला, 2 मायनस 1 होते प्लस 1 इक्वल टू 0. बस त्याचे क्वाड्रॅटिक रूट काढायचे आहे. तुम्ही इझिली काढू शकता. कसं इझिली काढू शकतो बघा, आपण चेक करूया. ठीक आहे. इझिली कसं काढता येईल, बी स्क्वेअर मायनस 4ac करा, किंवा जर तुम्ही याचं प्रोडक्ट घेतलं तरी चालेल. प्रोडक्ट कसं असणार बघा, 2 साइन स्क्वेअर थीटा मायनस 2 साइन थीटा. ठीक आहे. आणखी मायनस साइन थीटा प्लस 1 इक्वल टू 0. याचे दोन फॅक्टर जर आपण काढले, 2 कॉमन काढला आणि साइन थीटा कॉमन काढला, तर आपल्याला इथे व्हॅल्यू काय मिळाली आहे बघा. इथून 2 आणि साइन थीटा कॉमन काढला तर एक साइन थीटा मायनस 1, राइट. साइन थीटा मायनस 1 आणि इथून मायनस कॉमन काढा, मायनस 1. तिथे पण मला मिळालं साइन थीटा मायनस 1 इक्वल टू 0. तर माझ्याकडे दोन झाले व्हॅल्यूज. 2 साइन थीटा मायनस 1 हा पहिला फॅक्टर आहे आणि दुसरा साइन थीटा मायनस 1 इक्वल टू 0 हे दोन फॅक्टर आहे. सिंपली दोघांना इक्वल टू 0 करा. सो 2 साइन थीटा मायनस 1 इक्वल टू जर 0 ठेवलं मी, तर मला काय मिळते बघा, साइन थीटा इज इक्वल्स टू 1/2, राइट. सो देयरफॉर थीटा इक्वल्स टू किती होणार. आता इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ऑल व्हॅल्यूज विचारल्या थीटाच्या. साइनची व्हॅल्यू 1/2 केव्हा असते, जर तुम्हाला साइनचा ग्राफ माहिती असेल, अशा प्रकारे आहे. ठीक आहे. 0 to 2 पायच्या मध्ये. इथे असेल समजा आपली व्हॅल्यू 1/2, तर दोन ठिकाणी आपल्याला ही व्हॅल्यू मिळते. एक व्हॅल्यू आहे आपली 90 डिग्री, π/6 30 डिग्री, आणि दुसरी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये तुम्ही आणखी किती ऍड करायचा आहे बघा. किती ऍड करायचं आहे, किती पाहिजे आपल्याला, 30 डिग्री ना. तर साइनची दुसरी व्हॅल्यू होते π-π/6. जर तुम्हाला माहिती नसेल तर असं फॉर्म्युला आपला साइन थीटा इज इक्वल्स टू साइन π-θ. एकच व्हॅल्यू येते, तर π-60 डिग्री. संपलं. दुसरं यूज करू आपण की साइन थीटा -1 इक्वल टू 0 जर आपण ठेवलं, राइट. साइन थीटा -1 इक्वल टू 0 ठेवलं, इथं आपल्याला मिळालं की साइन थीटा इक्वल्स टू 1. आणि साइन थीटा इक्वल्स टू 1 फक्त एकच व्हॅल्यू साठी, जेव्हा थीटा इक्वल्स टू काय असतो, π/2, राइट. आता हे आपल्याकडे दोन व्हॅल्यू आलेले आहेत. राइट. आता बघा,
आपल्याला त्या दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहे. आता आपण चेक करू. क्वेश्चन कसं चेक करायचं, उदाहरणार्थ आपल्याला ह्या व्हॅल्यूज मिळालेले आहे. ओके, ही व्हॅल्यू जर रूट्स आहे, ही व्हॅल्यू रूट आहे. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय होती इथे की जसं आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं तर आपण काय करतो, हे आन्सर समजतो याला सॉल्व्ह करून टाकतो ऍड करून. करायचं नाही. का बरं? कारण आपण ओरिजिनल इक्वेशन मॉडिफाय करून इक्वेशन सॉल्व्ह केलं आहे. परत बोलतो, ओरिजिनल इक्वेशन्सला मॉडिफाय करून सॉल्व्ह केलेलं आहे. ओरिजिनल इक्वेशन्सला मॉडिफाय करून सॉल्व्ह केलेलं आहे. तर चेक करायचं की ह्या व्हॅल्यूज त्याला सॅटिस्फाय करणार आहेत की नाही. उदाहरणार्थ जर मी π/2 इथे पुट केला, इथे पुट करा का इथे पुट करा, दोनपैकी कुठे पुट करा. समजा इथे π/2 पुट केला तर इथे काय होणार बघा, 2 टाइम्स cos स्क्वेअर ऑफ π/2 इक्वल्स टू 3 टाइम्स sin π/2 होते का? बघा पॉसिबलच नाही. का बरं पॉसिबल नाही? बघा 3 टाइम्स sin π/2 ची व्हॅल्यू 1 होते आणि cos π/2 ची व्हॅल्यू किती आहे? 0. तर 0 कॅन नॉट बी इक्वल्स टू 3, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला सॅटिस्फाय करणार नाही. परत तुम्ही चेक करून इथे चेक करून बघू शकता. इथे पण cos 2 थिटाची व्हॅल्यू काय होणार आहे? -1, कारण 2 कॅन्सल होईल आणि cos π ची व्हॅल्यू -1, तर स्क्वेअरची व्हॅल्यू कधीही मायनस होणार नाही. तर हे आपला आन्सर चुकला, म्हणजे हे आपल्या सोल्युशन मध्ये नाही. तर मग उरलेले सोल्युशन किती आहे? 2 सोल्युशन असतील. परत तुम्ही चेक करू शकता इथे, पण ते 2 सोल्युशन व्हॅलिड असणार. सो देअरफॉर ओनली सोल्युशन्स आर π/6 प्लस आणि π - π/6. दोघांची ऍडिशन केली, π/6 कॅन्सल झाला, आपल्याला फक्त आन्सर काय मिळाला? π. सो देअरफॉर आवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2, दॅट इज π. तर हा सिंपलचा क्वेश्चन आहे, पण मुद्दा पण कन्फ्यूज करायला, कारण की आपली सवय आहे की आपण परत व्हॅल्यूज इक्वेशन मध्ये पुट करून चेक करत नाही. राईट, इथे आपला आन्सर आलेला आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. जर तुम्हाला या क्वेश्चनचा जॉमेट्रिकल आन्सर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. मी यावर जॉमेट्रिकल डायग्राम काढून पण तुम्हाला दाखवेल. राईट, ओके, तर भेटूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये.